सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता विद्येची देवता गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शाहिरी मानाचा मुजरा करून रसिका हो, आज या ठिकाणी दिवानगरीमध्ये, आणि दिवानगरी म्हटलं की आम्ही तुम्ही कोकणकर, आणि खरोखरच कोकणाची शान आन बान नवरत्नांची खान अशी कला, जाखडी नृत्य कला शक्तिदुर्गाचा जंगी सामना आयोजित केला आहे। हा रसिकांचा जनसमुदाय पाहून या कलाकारांच्या मनामध्ये सागराला जशी लाट उसळते तशी आम्हाला आनंदाची लाट या ठिकाणी रसिकांच्या देवतेंचं दर्शन झाल्यामुळे अतिशय आनंद होत आहे। आज या ठिकाणी श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित श्री साईबाबा मंदिर देवस्थान 10वा वर्धापन दिन सोहळा आणि साईबाबांचा महाभंडारा अतिशय देखणा असं स्वरूप, देखणं असं आयोजन करणारे तुमचे आमचे सर्वांचे आवडते श्री नरेशजी पवार साहेब, श्री साईबाबा चॅरिटी ट्रस्टचे संस्थापक, तसेच या ट्रस्टचे अध्यक्षा सौ रेश्मा नरेश पवार मॅडम यांना आम्ही मूळ गादी कवी बाबू रंगेले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे पट्ट शिष्य, माझे मोठे चुलते कैलासवासी शंकर गणपत पंधेरे सह तुकाराम सुवार यांचे शिष्य, माझे वडील वस्ताद लोकशाहीर मधुकर गणपत पंधेरे सह शिवराम पंधेरे यांचा विशिष्य शाहीर तुषार मधुकर पंधेरे सह माझा पट्ट शिष्य सचिन धुमक सह सुरेश राऊत सह सागर नावले, महेश डोंगरकर, प्रणित जोगळे, अनेक नामवंत मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। जितेश गुरव माझा शिष्य, आणि ही मैत्री 11 क्रिकेट संघ आणि नृत्य कला रंग असा हा माझा संघ या दिव्यातील आहे। या गुहागर मधील ही माझी नाच मंडळी आहेत, आणि यांचे सर्व प्रशांत पाष्टे असतील, त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत। यांच्या माध्यमातून आज तुमचं मी मनोरंजन नक्कीच करणार आहे। रसिका हो, कलगीतुरा शक्तितुरा म्हटला की ढोलकीचा बाज हा महत्वाचा असतो, आणि अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अखंड भारतामध्ये नाव त्यांचं गाजते असे आमचे ढोलकीपटू पांडुरंगजी सुतार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। ख्यातनाम शाहीर रामचंद्र घाणेकर बुवां बरोबर गेले अनेक वर्ष या शक्तितुऱ्याला नावारूपाला आणलेला आहे असे आमचे पांडुरंगजी सुतार आज मला साथ देत आहेत। या ठिकाणी बँजो मास्टर गेली 15 वर्ष तुषार पंधेरे बरोबर आहे, अनेक कलाकारांबरोबर आहे, अमोल दाणीसकर, तसाच ऑर्गन मास्टर माझा चव्हाण आहे, तसेच पॅड मास्टर रोहित डिके आहे। या सर्वांना घेऊन मी तुमचं मनोरंजन नक्कीच करणार, आणि मुजरा राहिलाय कोणाला बोलून गेले, शेवटी बाई आहे, बाईची जात तापट जात दाखवायची तिने काय सोडली नाही। आज शाहीर संदीप मोरे जरी पुरुष असले तरी या रणांगणामध्ये तू बाई आहेस आणि मी पुरुष आहे, आणि या मर्दाच्या नादाला लागू नको, शेवटी मर्द 4 खांदे लागतात, लक्षात असू द्या। आत्मा श्रेष्ठ आहे, पुढी तुझी माया ही तुझी नष्ट होणारी आहे, आत्मा कधी नष्ट होत नाही, म्हणून जास्त उड्या मारू नका बुवा। या ठिकाणी मी हळूहळू घेणार, कारण बुवाने लय तापवलेली दिसते बारी, बुवाला लय लागलेला आहे, म्हणून तुम्ही काय राग म्हणू नका। आणि बुवा आपण शाहीर आहोत, शाहिराचं काम काय, समाजाला प्रबोधन करणं, मनोरंजन तर व्हायलाच पाहिजे, परंतु आजचा दिवस साईबाबा आणि आईबाबांची शपथ सांगतो, खरोखरच साईंचा दरबार फुललेला आहे। साई शिवाय आणि हरिनामाशिवाय या जगामध्ये तरुणोपाय नाही, पण बुवा आज प्रजासत्ताक दिन आहे, 75वा भारताचा अभिमानाची गोष्ट आहे, पण बुवा विसरले। तुम्हाला शुभेच्छा दिल्या का बुवानी? बुवा नोंद करून घ्या। तुम्हा सर्वांना 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या शाहीर तुषार पंधेरेच्या। धन्यवाद। 75 वर्ष झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, आणि म्हणून तुम्ही आम्ही हक्काने आसन, घर, नोकरी, धंदा
या ठिकाणी जे काही सुविधा मिळते त्या संविधानामुळे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी आठवण काढतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या माझ्या बायकोला सुद्धा शुभेच्छा देतो आणि माझ्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. निसर्गरम्य छान पावन पवित्र संस्कृतीने नटलेली लाभले गुणवंत संत महान. तिरंगा झेंड्याची शान या माझ्या तिरंगी झेंड्याची राखण्या शान जवान सैनिक नीती बलिदान अन सोनिरीक्षण भारताचा आहे 75वा प्रजासत्ताक दिन. म्हणून वा कलावंत होण्यासाठी कलेचा ध्यास पाहिजे. ज्ञानी सुज्ञानी होण्यासाठी तसाच बुवा तुझा अभ्यास पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर निष्ठेचा प्रयास पाहिजे. संकल्प सिद्धीसाठी साई बाबा भगवंत सायास पाहिजे. या ठिकाणी पवार कुटुंबीय साईबाबांचा भंडारा अतिशय उत्तम. अन्नदान श्रेष्ठ दान. खरोखरच साहेब तुम्हाला भरभराटी लाभो. आणि या ठिकाणी मी प्रार्थना घेतोय, लक्ष असू द्या बुवा. उंच अंबारी तिरंगी झेंडा, उंच अंबारी तिरंगी झेंडा फडकत राही डौलाना, हो फडकत राही डौलाना. हो छान, किती छान भारताचा अभिमान, किती छान आहे नाही भारताचा अभिमान. थोडा ऐकू द्या.
डौलाना फडकत राही डौलाना हो छान भारताचा अभिमान हो छान भारताचा अभिमान हो इंग्रजांनी केली पारसी मारेश गुलामगिरी अत्याचारी देश सर्व ठाई मने भरला हा देश स्वातंत्र्यासाठी नेते लढले महान जवान सैनिक करती रक्षण प्रजेच्या हितासाठी लिहिले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा होई आनंदाना साजरा होई आनंदाना हो छान कवी गुरु वासुदेव वाणी वस्तात शंकर तुकाराम ज्ञानी लोकशाहीरा मधुकर जाणी कविशाहीरा तुषार गाणी अभिवादन मायभूमीला कोकणचा स्वाभिमान आहे आम्हाला कोकणचा स्वाभिमान हो मान उंच अंबारी तिरंगी झेंडा उंच अंबारी तिरंगी झेंडा फडकत राही डौलाना
शारदा श्वळीचा शीघ्र कवी वासू माणी यांचा एक बोल तुरे वाले की साई बाबा की दिवावासियांसाठी खुशखबर आहे. पार्वतीपुत्र निर्मित आमचे शाहीर अवी अनिल कलामंच आयोजित पार्वतीपुत्र निर्मित अवी अनिल कलामंच म्हणजे अनिल गराटे यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम 17 फेब्रुवारी जिवाळा हॉल या ठिकाणी होणार आहे आणि आमचे शाहीर अवी आणि अनिल गराटे यांच्याकडून या स्तवनासाठी 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी रसिको बरेच माझे मंडळी माझ्या केळवली तालुका लांजा माझं गाव आणि माझ्या गावचे सगळे नवतरुण युवा मंडळ आलेले आहे. तसेच आमचे याच परिसरामध्ये राहणारे कलावंत आमचे नमन संस्थेचे ते या ठिकाणी कार्यरत आहेत. ते आमचे अमित कातळे यांना सुद्धा मानाचा मुजरा. अविनाश आहे, अनेक युट्यूबर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना मानाचा मुजरा. हा या ठिकाणी नामवंत शाहीर संगीता पांचाळ आणि माझे शिष्य आमचे समीर बलेकर यांना सुद्धा मानाचा मुजरा. त्यांचे मिस्टर या ठिकाणी आले. धन्यवाद धन्यवाद. तसेच अमोल दैत आमच्या राजापूर तालुक्यातील एक नामवंत शाहीर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आमचे संदीप मोरे बुवा खूप छान गायक आहेत. या दिवा परिसरामध्ये तर नामवंत आहेत, पण अखंड कोकणात गाजलेला शाहीर आहे. आणि त्यांच्या बरोबर जे वादक आहेत खरोखरच झी मराठी, स्टार टीव्ही अनेक वाहिन्यांवरती ते आज कार्यक्रम करतात. ते म्हणजे आमचे विशाल सुतार आणि त्यांची मंडळी. तसेच पंकज काताळे एक नामवंत आमच्या कोकणातील हिरा आहे. त्याला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि गणाला सुरुवात करतो. ओ बुवा आपण शाहीर आहोत, थोडस तालतम्य थोडस वाढलं पाहिजे बुवा. जास्त भांबावून जाऊ नका. ही पाचही बोट सारखी नाहीत ना. आज दिवस तुमचा आहे, आज माझा आहे, उद्या तुमचा असेल, उद्या माझा असेल. या ठिकाणी काय म्हणून गेल्या की मी इथे आली बायको म्हणून, पण आता नवरा उठला ना, अजून झोपलेला होता म्हणजे. इकडे काय प्रॉब्लेम झाला त्या काय उठलेला नव्हता म्हणजे. तो माझा लुकआउट नाही, तू घरघरणी आहेस, माझी घरणी आहेस ना तू. हे तुझं काम आहे, बरोबर की नाही. मी आपला बाहेर होतो कामाला. या ठिकाणी रोहित गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि संदीप बुवा म्हणाले, संदीप बुवा गणापासून लागतो. अरे काय लागतो? अरे गण म्हणजे काय? आराध्य दैवत आहे आपलं. एवढं तुम्ही भान विसरला. गणापासून लागतो. मी प्रार्थनेपासून लागू का? परंतु ते आपल्या कलेला शोभणार नाही बुवा. हा ही गुण आहेत, माझ्यात सुद्धा गुण आहेत, पण कुठे दाखवायचे? हे गणाला लागतो. तुम्हाला गणाला लागतो, गण कोपेल तुमच्यावर. लक्ष असू द्या. हा काढायचे काढे झाले आधीच. जरा तब्येत सांभाळा, कारण देव सगळ्यांना संधी देतो, पण त्याच्या संधीचं सोनं करायचं असतं बुवा. उगाच काही आपलं बडबडायचं. या ठिकाणी मी गण सादर करतो. लक्ष
लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. सदा सर्व काळ त्रिकाळ मी पण घेतो बुवा, सदा सर्व काळ त्रिकाळ घेतो गणाचे नाम मोठी. अज्ञान पामरानो गुण गाया, चूक झाली तर घालावी पोटी. माझ्यावरची दुश्मनांची नजर ठरावी खोटी. शिवशंकरच्या बाळा गणेशा प्रणाम माझी कोटी कोटी. आता ही माझी पार्वती, मी शंकर. या पार्वतीने प्रश्न विचारलाय काय गाण्यामध्ये की गणाचं शिर का उडवलं. तर मला सांगा, हे पार्वती देवी, हा रखवालदार द्वारपाल तुझ्यासाठी उभा का व कोणी केला होतास. माझ्यात काय कमी होतं म्हणून तू नको ते कृत्य केलेस. हे मी कसं खपून घेणार. मला त्यानं अडवलं म्हणून शिर कापलं, शिरछेद केला. मला सांगा, हे शंकराला अडवलं, बापाला अडवलं, परंतु त्या गणेशाला सुद्धा माहित नव्हतं की हा माझा बाप आहे आणि शंकरानं शिर उडवलं. ओके वा, मी माझा गण सादर करतोय, असं लक्ष असू द्या. हृदय वसंत फुलताना, हृदयातली वसंत फुललेली आहेत. व असं फुलवा लोकांना, रसिकांना. तुम्हाला आवाज छान दिलाय पण नको तिकडेच जातात बुवा. येणार हळूहळू. शुभ काम धाम करताना ओंकार गणा पुजावे. शुभ काम धाम करताना ओंकार गणा पुजावे. ओंकार गणाला पुजताना निर्गुणाशी भजावे. शुभ काम धाम करताना ओंकार गणा पुजावे. ओंकार गणा पुजावे. शुभ काम धाम करताना ओंकार गणा पुजावे. ओंकार गणाला पुजताना निर्गुणाशी भजावे. ओंकार गणाला पुजताना निर्गुणाशी भजावे. ब्रह्मांडाचा अधिपती अंतरंगी उरात. गर्भावळल्या तनोच्या बीजरूपी पुजावी. ओंकार गणा पुजावे. शुभ काम धाम करताना
रंग भरावा होऊन स्वार तयार होऊन स्वार तयार पुष्कावर सजावे ओंकार गणा पुजावे शुभकामना मकर गणा ओंकार गणा पुजावे वाजत गाजत येता माझा गणराया भजन पूजन करती लागुनी माया मंदिरी माझ्या येऊनी आसनावरी बसावे कवनी सचिन स्पर्धाना तुषारांनी हसावे दुर्वांकुरन सुमनांना चरणाशी अर्पावे शुभकाम धाम करताना ओंकार गणा पुजावे शुभकाम धाम करताना ओंकार गणा पुजावे ओंकार गणाला पुजताना ओंकार गणाला पुजताना निर्गुण शिवराई या ठिकाणी आमच्या संगमेश्वर तालुक्यातील भुवानी गवळण अतिशय सुंदर घेतलेली आहे, परंतु या कानावर फार नाराज झालेले दिसते। तुम यार बदलना जाना मौसम की तरह, मैं मौसम की तरह बदलता नहीं हूं। ए राधे, या राधे ना प्रेम केलं या कानावर। भुवानी गवळणी मध्ये काय म्हटलंय, हृदयातील जाणून घेना
प्रेमाच्या भावना माझ्या मनमोहना भेटाया बोलवी कुंजवना मी कुंजवनी भेटायला बोलवलं नाही ही माझ्या मुरलीच्या नादानं मोहित होऊन धावत पडत यायची ही राधेची सासू सासूचं नाव माळसा सासू नेहमी किरकिर सासू सुनेचं थरसर काय पटत नाही तसं सुद्धा त्यावेळी आणि या पतीला सांगत असे राधा तुझी कानाच्या मागून कुंजवनात जाते काहीतरी शिकव तिला काहीतरी बोल परंतु हे राधे तुझ्या प्रेमाच्या भावना मी 8व्या अवतारी पूर्ण केले ही राधा 7व्या अवतारी म्हणजे मी श्रीराम मी म्हणजे मी नव्हे श्रीराम अवतारी ही माझी दासी होती आणि माझी सेवा करत असताना रामाने हिला वरदान दिलं तुला काय पाहिजे सांग तेव्हा या दासीने म्हटलं मला तुमची अर्धांगिनी बनवून घ्या परंतु राम त्यावेळी एक पत्नी एक वचनी असल्यामुळे या दासीला या ठिकाणी प्रेम तुझं जे आहे ना ते व्यक्त करण्यासाठी 8वा अवतार घे आणि 8व्या अवतारी तू राधा होशील मी कृष्ण होईल तेव्हा तुझं आणि माझं प्रेम आणि हे प्रेम आज जगामध्ये अजरामर आहे हा स्वाभिमान आहे अभिमान आहे श्रीरामाचं मंदिर अतिशय डौलानं उभं आहे खरोखरच टाळ्या वाजल्या पाहिजेत रामलल्ला अयोध्या आहे वापिस हिंदू संस्कृती टिकली पाहिजे आणि या ठिकाणी राधे बघ उत्तर देतोय जास्त काही बोलत नाही मी जातीचा गवळी आहे हे तुलाही माहित आहे अरे गवळ्याचं प्रेम काही कमी नाही उभा कृष्ण हरी दीड चरणावरी वाजवी पावरी धुंद गोकुळ नगरी ही गवळ्या घरची राधा झाली कशी बावरी ही गवळ्या घरची राधा झाली बावरी मधुर मुरलीचा स्वर आला कुठून फटदाराची उघडून पाही ही राधाबाई वेळावली वृत्ती देहाची भान गेले सुटून आणि म्हणे मधुकर कवी या राधेचा या खेडच्या राधेचा क्रोध जावा फुटून जास्त क्रोध बरा नाही बीपी वाढल बुवा म्हणून मी माझी गवळण घेतोय ही गवळ्याची राधा या कान्हाचा ध्यास धरते आणि अपती असूनही माझ्यावर लई प्रेम करते मुरले राधे गोड मुका देण्यासाठी मनोमानी सुरते पण हिची सासू मात्र शिव्या देऊन नेहमीच कुरकुर करत असते म्हणून राधा कृष्णाचं प्रेम हे अजरामर आहे रसिको त्या प्रेमाचं वर्णन करता तेवढं कमी आहे कारण राधा कृष्ण हे नाम कलियुगामध्ये मंत्र जपला जातो राधेनं प्रेम केलं पण कृष्ण लहान होता आणि राधा मोठी होती लक्षात असू द्या प्रेमाच्या व्याख्या आईचं प्रेम आहे बहिणीचं प्रेम आहे मित्राचं प्रेम आहे मैत्रिणीचं प्रेम आहे आणि कोणाचं प्रेम आहे प्रेमाला भरपूर व्याख्या आहे बरोबर की नाही म्हणून आता ही सामना आहे म्हटल्यानंतर मला तसं बोलावं लागेल आणि तुझ्या या राधेला आणि तुझ्या या राधेला मुरली नादात फुलवली मुरली नादात फुलवली या गवळ्याच्या कानान कुंजवनात रिझवली रिझवणे म्हणजे मंत्रमुक्त करणे दुसरा अर्थ नाही हा मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते पळवावी तशी पळते या गवळ्याच्या कानाना कुंजवनात रिझवली कुंजवनात रिझवली या गवळ्याच्या कानाना कुंजवनात रिझवली आणि तुझ्या या राधेला मुरली नादात फुलवली
करपवली डाळ भात करपवली डाळ भात करपवली या कवड्याच्या हृदयात कोरल कृष्णाच्या स्पर्शान मन राधेचं मोहरल या राधा सावळ्या रंगान कानाजरी नाव हृदयात कोरल कृष्णाच्या स्पर्शान मन राधेचं मोहरल कृष्णाचा दिन मांडीवर निजवली कृष्णमूर्ती विसावली कृष्णमूर्ती विसावली आणि तुझ्या या राधेला मुरली नादात फुलवली मुरली नादात फुलवली मुरली नादात फुलवली या ठिकाणी वेळ फार झालेला आहे. बुवांनी जो प्रश्न विचारलाय गेली अनेक 3-4 वर्ष हा प्रश्न चालू आहे. मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्न झाला म्हणजे लाभ झाला तर त्यांचे नाव काय? ज्यावेळी रामाने मारलं आणि त्यानंतर रामाने मंदोदरीला सांगितलं की तू विभीषणाशी लग्न कर आणि सुखाने संसार कर आणि त्यातून एक पुत्र झाला त्याचं नाव काय बुवाने विचारलंय. मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, अक्षय कुमार, देवांतक, नरांतक आणि त्रिशिरा ही नावे सोडून सांगा. बुवा तुमचे गुरुवर्य ज्ञानी आहेत. तुमचे शाहीर विठोबा साळवी आणि माझे वडील मधुकर पंदिरात ते आहेत. अनेक बाऱ्या गाजवल्या बुवा. ही जी काही नावं तुम्ही सांगितली ती रावणाची आणि मंदोदरीची, त्याच्यामुळे याचा काही संबंधच येत नाही. पण बुवा तुम्हाला मी महाकाळ बुवांच्या गावामध्ये जेव्हा बारी झाली तेव्हा जे उत्तर दिलं तेच उत्तर मी आज देणार आहे. कारण माझ्याकडे ग्रंथ आहे बुवा, माझ्याकडे ग्रंथ आहे. आम्ही अशीच गोळी झाडत नाही. बंदुकीत गोळी असते ती खरी असते. आता तुम्ही पटून घेत नाही तो भाग वेगळा आहे. हा यांचा विषय तसा आहे. तर मंदोदरी आणि विभीषण यांच्यापासून एक पुत्र झाला त्याचं नाव अंगद आहे बुवा. अंगद लक्षात असू द्या. कारण बुवांचा त्यावेळी सुद्धा चेहरा थोडा पडला होता. परंतु खरं मांडणारा शाहीर पाहिजे बुवा. आम्ही खरं मांडणारे शाहीर आहोत. आमचा प्रश्न फुटला आम्ही मान्य केलेला आहे. आमचा आता प्रश्न त्यांना सुद्धा दिलेला आहे. कारण माझ्या सचिन कदम बुवांबरोबर बारा झाल्या, त्यांच्या बरोबर सुद्धा झाल्या. आमचे समीर मेटकर या ठिकाणी आहेत, त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी बारे झालेत. तर माझा प्रश्न असा आहे की कैलास पर्वतावर मानसरोवर या ठिकाणी भक्तजन दर्शन घेत असताना 4 गुंफांचे दर्शन घेतात. त्या 4 गुंफांचं नाव काय बुवांनी सांगायचंय. मी ग्रंथाचा पान नंबर दिलेला आहे. बुवा तुम्ही खरोखरच ज्ञानी बुवांचे शिष्य आहात आणि त्यांना साजेल असं उत्तर द्याल. बुवा तुमच्या मुलाचं जे नाव मी सांगितलंय अंगद आणि ग्रंथ आम्ही ते पान नंबर सांगतोय 66 वरून दिलंय बुवा. लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद. हा बुवा लय काय बोलून गेले. या ठिकाणी मी
थोडक्यात त्यांचं तोड देणार आणि मी एक पद गाऊन माझी बारी संपवणार आहे पहिली. मी सागर तर तू नदी आहे, मी सागर तर तू नदी आहे, मी चकाकणार सोनं तर ही संदीप बुवा चांदी आहे. नाच नाही करायचं संदीप बुवा, आज तुझी या दिवामध्ये बरबादी आहे. तू शिरणीवादी असशील तर मी शेर प्रतिवादी आहे. मर्दाला नाद नाही करायचा मर्दाचा, बरोबर की नाही? मर्द आहे मी, दाखवला पाहिजे. आणि बुवाने म्हटलंय सुज्ञानाचा निर्मळ सरा बुवांची चाल घालून घे रे, असं काय म्हटलं ना बुवाने. काय शोभतं काय तुम्हाला? पण उत्तर मला द्यावं लागेल. घेरे घालून कानाच्या भोकात, इज्जत काय हाय आजमाव लोकात. नको सोडूस तू रे पुढ्या. बुवा स्वतःला स्वतः मोठं म्हणायचं नाही, लोकांनी म्हटलं पाहिजे. नको सोडूस तू रे पुढ्या, मर्दा समोर टिकणार नाही तू किती ती, मर्दा समोर टिकणार नाही तू कितीही मार इथं उड्या. मर्दा समोर टिकणार नाही तू किती मार इथं उड्या. मर्दा समोर टिकणार नाही तू कितीही मार उड्या. मर्दा समोर टिकणार नाही तू कितीही मार उड्या. हे घालून कानाच्या भोकात, इज्जत काय हाय आजमाव लोकात. नको सोडू सतुरे पुड्या, नको सोडू सतुरे पुड्या. मर्दा समोर टिकणार नाही तू कितीही मार उड्या. 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 या ठिकाणी मी पद गाणार आहे, इतिहासातला पद आहे बुवा. वळवळणारी नागिन तुझी फाजील दिसते भारी, आणि माझ्यासारखाच तुरेवाला पाजील पाणी. ध्यानात ठेव ग शक्तीच्या नारी, कोण सर ठरणार या रणांगणी. आज आहे तुझी न माझी डबल वारी, आणि तुरेवाला मी शाहीर माहीर. इज्जत घालू नको इज्जत जाईल सारी. म्हणून इतिहासातला विषय आहे बुवा. योगायोगानं मोरे तुमचा आडनाव आहे. शिवरायांनी जेव्हा लढा चालू केला स्वराज्याचा, तेव्हा 2 मराठे फितूर झाले. एक चंद्रराव मोरे, त्यातील एक आहेत, लक्ष असू द्या. हा, हे मारू नको ताव, खातो का भाव, करतो का गर्वाची बात. हा, लय गर्वाची बात करतो. मारू नको ताव, खातो का भाव, करतो का गर्वाची बात. पळपुटी तुझी जात रे मोऱ्या, पळपुटी तुझी जात, पळपुटी तुझी जात रे मोरे. बघ जरा इतिहास, पळपुटी तुझी जात मोऱ्या, बघ जरा इतिहास. पळपुटी तुझी जात मोऱ्या, बघ जरा इतिहास. मारू नको ताव, खातो का भाव, करतो का गर्वाची बात, करतो का गर्वाची बात. पळपुटी तुझी जात मोऱ्या, बघ जरा इतिहास. पळपुटी तुझी जात मोऱ्या, बघ जरा इतिहास. बुवा वाजवू नको तू शौर्याचा तुंतुना, शौर्याचा तुंतुना, शौर्याचा तुंतुना. शिवरायांनी उडविली तुझी दैना, उडविली तुझी दैना, उडविली तुझी दैना. मर्दाचा बाणा तुझा शहाणपणा बदनाम झाला जगात, तू बदनाम झाला जगात. हे पळपुटी तुझी जात रे मोरे, बघ जरा इतिहास. पळपुटी तुझी जात रे मोरे, बघ जरा इतिहास. पळपुटी तुझी जात मोऱ्या, बघ जरा इतिहास. पळपुटी तुझी जात मोऱ्या, बघ जरा इतिहास.
घराणे मोरे इतिहासाचा दाखला सांगतो हा बंदेरे मधुकर अनुभवी काशीनाथ कवी मधुकर अनुभवी काशीनाथ कवी हुशार ठरेल रणात अरे हुशार ठरेल रणात हे बळकुटी तुझी जात रे मोरे बघ जरा इतिहासात बळकुटी तुझी जात रे मोरे बघ जरा इतिहासात या ठिकाणी मी माझी पहिली बारी समाप्त करत आहे दुसऱ्या बारीला नक्कीच ही माझी माया काय करते बघूया शेवटी हा मर्दाचा आहे म्हणून लक्ष असू द्या